नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वर्षा सहलीतून विद्यार्थ्यांनी अनुभवली निसर्गाची शाळा। अक्कादेवी परिसरात ज्ञान, आनंद आणि संस्काराची पर्वणी। रायगड जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा चिरनेर यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत अक्कादेवी परिसरात वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे, परिसराचे निरीक्षण करता यावे आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंद, सहकार्य व सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धनाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने या वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले होते। वर्षा सहलीची सुरुवात सकाळी ठीक 10 वाजता शाळेच्या परिसरातून चिरनेर महागणपतीचे स्मरण करून करण्यात आली। सहली दरम्यान विद्यार्थ्यांना परिसरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती देण्यात आली। वाटेत ग्रामपंचायत, प्रशासन कार्यालय, ग्रामीण रुग्णालय आणि पोस्ट ऑफिस यांसारख्या विविध शासकीय संस्थांच्या कार्याची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली। त्यानंतर श्री महागणपतीचे दर्शन घेऊन हुतात्मा स्मारकास अभिवादन करण्यात आले आणि पुढे अक्कादेवीच्या निसर्गरम्य परिसराकडे सहलीचे प्रस्थान झाले। या सहलीच्या नियोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री बळीराम पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी शिक्षक श्री निर्भय म्हात्रे सर, सौ संगीता नवाले मॅडम, सौ पुष्पलता ठाकूर मॅडम, श्री श्रीप्रसाद पंडित सर, श्री महेश सुतार सर, श्री रोशन थळी सर तसेच शाळेतील मदतनीस सौ रंजना म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले। अक्कादेवी येथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रार्थना केली। त्यानंतर पोवाडे तसेच आम्ही गड्या, डोंगरचे राजे हो, स्वराज्याचे तोरण यांसारख्या प्रेरणादायी गीतांचे सामूहिक गायन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी विविध शारीरिक खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला। खेळ, गाणी, नृत्य आणि सामूहिक उपक्रमांमुळे सहलीच्या ठिकाणी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। या सहली दरम्यान विद्यार्थ्यांना परिसरातील विविध प्रकारची झाडे, पक्षी आणि निसर्गातील घटक यांची माहिती देण्यात आली। निसर्ग हीच आपली शाळा आहे या भावनेतून विद्यार्थ्यांना निसर्गाचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली। परिसरातील निसर्ग, ऋतू बदल, पर्यावरणातील बदल तसेच पाणी साठवणूक आणि जलसंवर्धनाचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला। त्यामुळे पुस्तकातील ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली। सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी लोकगीते आणि कोळी गीतांच्या तालावर उत्स्फूर्त नृत्य सादर केले। सामूहिक खेळ, गाणी, नृत्य आणि निसर्ग निरीक्षण यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला। या सहलीला विशेष आनंदाची जोड मिळाली ती म्हणजे शाळेतील कर्तव्यदक्ष शिक्षक श्री निर्भय म्हात्रे सर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी पनीर व चिकन पकोडे तयार करून गरमागरम अल्प उपहार देण्यात आला। तसेच मनस्वी संग्राम ठाकूर हिचाही वाढदिवस सहली दरम्यान साजरा करण्यात आला। तिने सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप केले तसेच शाळेसाठी घड्याळ भेट म्हणून दिले। विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्थाही अतिशय आपुलकीने करण्यात आली। शाळा व्यवस्थापन समिती तसेच शाळेच्या माजी शिक्षिका सौ पल्लवी विशे मॅडम यांच्या सहकार्याने सर्व विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, चिरनेर।